नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातल्या मौजा वाकेश्वर कोदामेडी येथे परंपरा, संस्कृती आणि लोककलेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. दिनांक 17 ते 19 जानेवारी 2026 दरम्यान येथे 3 दिवसीय मंडई मोठ्या उत्साहात संपन्न झाली आणि या मंडईत विविध सांस्कृतिक व लोककलेवर आधारित कार्यक्रमांनी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या मंडईचे खास आकर्षण ठरले ते गावातील तरुणांनी सादर केलेले नवअंकी नाटक, ज्याला ग्रामीण भागात नौटंकी नाटक सुद्धा म्हणतात. एकेकाळी ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत रंगणारे नवअंकी नाटक आज हळूहळू लोप पावत चालले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि रात्री जागरणाची परंपरा कमी झाल्याने ही कला सादर करणे आज मोठे आव्हान बनले आहे. मात्र वाकेश्वरच्या तरुणांनी या अडचणीवर कल्पक उपाय शोधला. नवअंकी नाटक जरी साधारणपणे रात्री सादर होत असले तरी दिवसा मंडप व ताडपत्रीच्या सहाय्याने कृत्रिम अंधार निर्माण करून हे नाटक सादर करण्यात आले. या कल्पकतेमुळे केवळ परंपरा जपली गेली नाही तर जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला. लहानपणी गावोगावी पाहायला मिळणारी नवअंकी नाटके आजच्या पिढीला कदाचित माहीतही नसतील, मात्र वाकेश्वरच्या मंडईत ही लोककला पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या उपक्रमातून तरुण कलाकारांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले तर लोककलेच्या संवर्धनाचा संदेशही दिला. या स्तुत्य उपक्रमासाठी गावातील कलाकार, आयोजक आणि सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे. लोककला जपण्याचा हा प्रयत्न इतर गावांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. बंधूंनो, नाटकाचा फार पहिला अंक आहे. भांजेगा पालन मैं करो जरूरा. भांजे पडे होने तक चरो चंदना पुरा. ये रक्षा मैं करूंगा तेरी. रुपया घबराती जा. कोई नहीं है तेरे बिना. खून हुआ मेरे स्वामी का, आता आंखों में रोना. समझे भैया? पापी मेरा जीजा की परवाह ना किया. बन के आया था भिखारी, बहन को विधवा बनाया. धर्म से तू नहीं दिया भोजन, आया था मेरे वो महान दरम्यान. मेरे किया बन के आया था भिखारी, बहन को विधवा बनाया. पापी भाई मेरा बहन को विधवा बनाया. बन के आया था भिखारी, बहन को विधवा बनाया. भाई कसाई बन गया. बन के आया था भिखारी, बहन को विधवा बनाया. परवाना किया.
या बनके